हॅलो एव्हरीवन, वेलकम टू यंग ट्रेडर्स. तर आज आपण बघणार आहोत की 22 एप्रिलचं ऑप्शन कसं वर्कआउट होतंय. काल एवढं इंटरेस्टिंग नव्हतं, पण लेट सी. असा 1 सेकंड नेहमी सारखी सुरुवात ज्यांनी कालचा व्हिडिओ बघितला असेल तो व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असतो, कारण त्यात आपल्याला फर्स्ट हाफचं काय होणार आहे त्याचा बेसिक अंदाज मिळतो. ऍटलिस्ट पहिल्या 1-1.5 तासात काय होणार आहे ते कळत. सेम गोष्ट 1 सेकंडात व्हॅलिड होती. काय म्हणालो की 100 ते 200च्या मध्ये मार्केट राहील इनिशियल फर्स्ट हाफ मध्ये. मार्केट थोडंसं 201 ला ओपन झालं, लगेच खाली गेलं आणि 200 आणि 150 मध्ये पण स्टेबल झालं. 150 थोडं जास्त होईल, सो आपण 100 ते 200 मध्ये स्टेबल झालं असं म्हणून. सेकंड थिंग इथे ऑब्झर्व करण्यासारखी होती की ते 200 डेचे, स्वतःचे डेचे हाल. मी आता 9:38 ची गोष्ट करतोय, तेव्हाचे डेचे आहे म्हणजे काय, 9:15चा जिथे ओपन होता बेसिकली तेच 202. ते ब्रेक करायला ट्राय करत होतो. राईट, इथे दिसते. सी, इथे 1, 2 आणि ह्या एरिया इतक्या वेळा त्यांनी डे हाय ब्रेक करायला ट्राय केला. पण दुसरी गोष्ट इथे नोटिसेबल होती की मार्केट खाली कधीच नाही गेली. एकदा ह्या पॉईंट पर्यंत आलं, पण स्वतःच्या डेच्या लोज ना कधीच ब्रीच करायला जवळ पण नाही गेलं. 50% त्याच्या वरती होती. ह्याच्यावरनं काय कळतंय की पहिल्यांदा मार्केटमध्ये खूप ट्रेड घेणं वाईट आयडिया होती ह्या केसमध्ये. सेकंड थिंग मी कालच सांगितलेलं की जोपर्यंत मार्केट ह्या रेंजमध्ये आहे, तोपर्यंत विथ द ट्रेंड ट्रेड घ्यायचे. म्हणजे काय, खाली इथे जाते म्हणून मी पुट घेतो सपोर्टला, असं नाही करायचं. की ब्रेकआउटसाठी कॉल घेऊन ठेवतो असं पण नाही करायचं. ब्रेकआउट झाल्यानंतर कॉल घेणं इज फाईन. किंवा मार्केट इथे खाली जात असताना हा छोटासा स्कॅल्प पुटचा घेणं इज फाईन. हे इम्पॉर्टंट का, कारण मार्केट आज तसं होतं. 200 ही खूप स्ट्रॉंग लेवल होती आणि 100 स्ट्रॉंग होती, सो त्यांना ब्रेक करणं सोपं नव्हतं. सो इन मोस्ट केसेस परत ते खाली जाणार होतं मार्केट. सेकंड हाफमध्ये पण फर्स्ट हाफच्या लेटर पिरियड्स मध्ये काय झालंय की मार्केटने 200ला ब्रीच केलं. 200ला ब्रीच केलं म्हणजे काय, 200ला इथे 10 ते अराउंड 10-20 सेम पॉइंटला मार्केट, आय थिंक इथे आपण कॉल घेतले. तो कॉल थोडा नंतर वर्कआउट झाला. कसा, कारण ते 200 पासून 250 पर्यंत गेले, विच वॉज ऍक्च्युली क्वाईट इंटरेस्टिंग. सेकंड थिंग मार्केटमध्ये अशी झाली की ओआय ओआय आज खूप जास्त स्टेबल होतो. खूप जास्त स्टेबल कसा होता, कारण जेव्हा आपण बघत होतो अराउंड 9:15च्या दरम्यान, तेव्हा ओवाय अजिबात चांगला होता, कारण 150ला पण कॉल शॉर्टिंग जास्त होतं पण मार्केट त्याच्या वरती होतं. ह्या केसमध्ये समजा तुम्हाला कंटेक्स्ट माहिती नसता मार्केटचा, तर लोकांनी पुट बाय केली असते. रिझन का, कारण वेल ओवाय सांगतो, एमएसीडी पण सांगतो. एमएसीडीचे दिसत नाहीये, पण एमएसीडी पण सांगतो. आपण इथे बघू शकतो एमएसीडी. राईट, इथे एमएसीडी सांगतोय की निगेटिव्ह होणार आहे, मार्केट खूप पडणार आहे. पण ते नाही पडलं, 150चा थोडं काढून लगेच वरती गेलं. इव्हन इथे एमएसीडी सांगतोय मार्केट खाली जाणार आहे, पण नाही आलं, तरी रिकव्हर झालं. सो ह्याचं रिझन काय, कारण कालचा सेटअप काय होता. आता हे कालचे जे हायस होते, ठीक आहे, इथे ते इम्पॉर्टंट होते. ते ब्रीच झाल्याशिवाय मार्केट वरती जाऊ शकत नव्हते. इम्पॉर्टंट गोष्ट आत्ताची अशी की वाय सकाळी बघताना खूप कॉल शॉर्टिंग जास्त होतं, जे आता चेंज झालं. राईट, 200ला पुट शॉट वाढले चेंज म्हणून. नॉर्मल व्हायला म्हणजे नॉट चेंज इन्क्लुडेड असतो त्याच्यात, पण नुसते व्हायला ते तसं नाही झालंय अजून. पण तरी पण 200 आता हे सपोर्ट सारखे ऍक्ट करायला लागेल लवकरच, की इव्हन आता पण करत असेल. राईट, 200 सपोर्ट सारखं ऍक्ट करते. सो आता काय होणार आहे, पहिल्यांदा 250 की आत्ताचा डेचा हाय ब्रिज करणे इम्पॉर्टंट आहे. खालच्या साईडला 200 ब्रिज करणे इम्पॉर्टंट आहे. नंतरची लेवल 150-160च्या असेल साधारण. काहीतरी ही लेवल वैष्णवीने सांगितली मला ड्रॉ करायला. अँड दॅट्स क्वाईट व्हॅलिड ऍक्च्युअली. सेकंड थिंग, राईट. आणि मी ग्लोबल एक मार्केट्स सांगते खूप का, जास्त निगेटिव्ह होते. होल्ड काय कर विषय? एकदा. एक 940चं बघ, इथं जो एम फॉर्म झालाय. कुठे? 940 अच्छा, ओके. ही हा, इथे जो एम फॉर्म झालाय, ठीक आहे. तर म्हणजे इथं असं एक्सपेक्टेशन राहील का की जर अजून इथे जर रेड कॅन्डल झाले असं ते अजून खाली गेलं असतं, बिकॉज आपलं एम काय राहतं, एम जर ब्रेक झाला तर तो
ओके. डाऊनला मोमेंट असेल तर डायरेक्ट डाऊनला जातो. हे बघ, हा एम आहे राईट, हा तू म्हणतेस. एक्सपेक्टेशन काय असतात की मार्केट खाली कंटिन्यू होईल, राईट. बरोबर. पण सेकंड, की जो जिथे फॉर्म झाला तो लाईक रेजिस्टन्सला झाला, हे पण बरोबर आहे. पण एम कायम वर्क होत नाही. ओके. लाईक मे बी कुठल्याही आपण पॅटर्नला एक पर्सेंटेज असतात ना, की वन कॅन्डल पॅटर्न लाईक 60% टाइम वर्क होतो, टू कॅन्डल काहीतरी वेगळं असतं, थ्री कॅन्डल वेगळं असतं, हे वेगळं असतं. प्रत्येक वेळा तो मला मला वर्क तर होईलच असं नाही. मला तर अजून एक वाटतं की हा एक तर आपण 1 मिनिटला बघतोय, फर्स्ट थिंग. Right. आणि सेकंड थिंग अशी की इथं आपण बेसिकली ऑप्शन असेल तर आपण OI किंवा MACD, EMA क्रॉस, या सगळ्या गोष्टीचा एकत्रितपणा आपण विचार करतो. सो मे बी तसं पण रिझन असू शकतंय की तो एम वर्कआउट नाही झाला. राईट. बाय द 5 मिनिट्सला बघितलं तर ते जास्त क्लिअर कळतं की तिथे त्यांनी रेजिस्टन्स घेतलाय आणि हा तो हा ब्रेक हा. करून वरती गेलो, राईट, दुसरीकडे करेक्ट स्टेप करेक्ट झाला. करेक्ट. आता ग्लोबल मार्केट्स काल निगेटिव्ह होती. त्याचं रिझन ऑब्व्हियसली आता 2 आठवडे ट्रम्पच रिझन आहे मोस्ट गोष्टींचं. पण आज इंडियात US व्हाईस प्रेसिडेंट आला. जर का त्याने चांगली ट्रेड डील काहीतरी म्हणाला की आम्ही कन्सेशन देतो वगैरे वगैरे, तर खूप हा चांगलं हा. होईल आपल्यासाठी. तर मार्केट अजून बूम करेल, आहे तिथून. बँक्स ऑल टाइम ओके. हायला आहेत. IT अजिबात चांगला परफॉर्म करत नाही, कारण त्यांचे रिझल्ट वन्स अगेन वाईट येणार आहेत. आय थिंक काल की परवा इन्फोसिसची न्यूज होती की ते ले ऑफ करणार आहेत काही एम्प्लॉईज. आय थिंक ते ट्रेनीज होते, ते ट्रेनीज ले ऑफ केले. सेकंड, बाकीचे आपण समजा इंडायसेस बघितले तर मोस्टली आज इंडायसेसनी लाईक स्मॉल कॅप फॉर एक्झाम्पल 1% वरती आहे स्मॉल कॅप. सिमिलरली निफ्टी मिड कॅप, तो पण 1% वरती. जे नॉन निफ्टी 50चे स्टॉक्स लाईक थोडे लहान स्टॉक्स आहेत, लहान इन सेन्स आपण व्हॉल्युमने म्हणा किंवा त्यांच्या मार्केट कॅपने म्हणा, जिथे ट्रेडिंग कमी होतं कम्पेअर्ड टू निफ्टी 50 स्टॉक्स, ते आज ओव्हर परफॉर्म करतायत. विच इज इंटरेस्टिंग, कारण ही चांगली गोष्ट आहे ओव्हरऑल इंडियन मार्केटसाठी. थर्ड थिंग, इंडियाने टॅरिफ लावले. हो, येस, इंडियाने टॅरिफ लावले, पण ते चायनावरती लावले. सो आपण बेसिकली स्टील इम्पोर्ट करतो चायनाकडनं. त्याच्यावरती आय थिंक आपण 12% टॅक्स एक्स्ट्रा लावला, टॅरिफ एक्स्ट्रा लावला. ज्याचा स्टील सेक्टरवर इफेक्ट होईल की ते मेनली पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल, कारण मग लोकल कन्झम्पन वाढतात जेव्हा बाहेरनं टॅरिफ लागतात तेव्हा. आता स्टील मॅन्युफॅक्चरिंगला फायदा होईल असं मी म्हणेन, पण जे स्टील यूज करतात त्यांना फायदा होईलच असं नाही. लाईक मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला फायदा होईलच असं नाही, पण स्टील मॅन्युफॅक्चरिंगला फायदा होईल. ओके. लाईक जिंदाल वगैरे फॉर एक्झाम्पल कंपनीच्या टाटाच गेले नॉट. आहेत. सो मेनली आज मार्केटमध्ये आता पुढे काय एक्सपेक्ट करू शकतो, जे आपण म्हणालो तेच. 250 ब्रेक व्हायला पाहिजे, मग 300ची वाट बघायची. 300 नंतर 500 हे टार्गेट असू शकतं, कारण 300 ब्रेक झाल्यानंतर चांगले रेजिस्टन्स नाही येत ना. सिमिलरली आपण ओआय समजा ओवाय बघितला. दाखवतोय. काय, नाही, बरोबर करतो. समजा आपण ओआय बघितला, तर आता फायनली तो प्रॉपर क्रॉस झालेला आहे इथे चेंजमध्ये. आणि सी 250ची कॅन्डल मोठी, म्हणून आपण 250 इम्पॉर्टंट म्हणतोय, भलेही 300 जास्त होल नंबर वाटतो. युजली 100च्या जे मल्टिपल्स असतात त्यांचा कायम जास्त दिसतं, 400 500 आणि 50 वाले कमी असतात, पण इथे तसं नाही. सो 250 इम्पॉर्टंट आहे. मग ऑब्व्हियसली 300 इम्पॉर्टंट असेल, पण तो क्रॉस लगेच झाला तर 400 इम्पॉर्टंट आहे डायरेक्ट, आणि मग 500. मेनली आज ट्रेडिंग समजा आपण मोस्ट ऍक्टिव्ह बघितले तर ऑब्व्हियसली 200चे कॉल असणार आहेत आणि 200चे पुट असणार आहेत, कारण मार्केट त्याच्या आजूबाजूला फिरते. सेन्सेक्सची एक्सपायरी, सो अजून आपल्याला मोठे मोमेंट मिळू शकते, की इन अदर केस पूर्ण पॉज पण होऊ शकतं मार्केट. त्याचा रिझन आहे की लाईक शॉर्टर्सना पण कधीतरी फायदा व्हायला पाहिजे. शॉर्टर्सना फायदा जास्त केव्हा होतो, जेव्हा मार्केट रेंज बाउंड राहतो, एकाच रेंजमध्ये होतो, कारण मग कॉल शॉर्ट आणि पुट शॉर्ट दोघंही वाले आपले कम होऊ शकतात. ओके. सो लेट सी, मोस्टली आता आपण म्हणाले तेच होणार आहे. वेगळ्या पण अति मला मोमेंट एक्सपेक्टेड हे नाही. तुझे आता म्हटलं की जर जे शॉर्टर्स असतात त्यांना रेंज बाउंड असल्यावर फायदा होतो. ते ओके. थोडस एक्सप्लेन कर माझं ब्रेक मध्ये. अच्छा.
लेटचे कोणीतरी 200चा कॉल शॉर्ट केली. कॉल शॉर्टिंगला फायदा मॅक्सिमम प्रॉफिट कधी येतं? इथनं खालते कॉल शॉर्ट करतोय आपण. बरोबर. पण समजा त्यांचा तुम्ही ग्राफ बघितलात, एंड ऑफ द डेचा ग्राफ, लाईक एक्सपायरीचा ग्राफ, तर मॅक्सिमम प्रॉफिट ऍट द मनीला पण असतं, राईट? 200च्या कॉलला हम्म. 200ला मॅक्सिमम प्रॉफिट असतं आणि त्याच्या खाली असतो, वरती लॉस सुरू होतो. बरोबर. लेट से 100 रुपयाचा प्रीमियम असले आणि 200 प्राइस असेल तर 200ला 100 रुपये मिळते. 200च्या खाली सगळीकडे 100 रुपये मिळतील. वरती मिळणार नाहीत. वरती म्हणजे फॉर एक्झाम्पल 210ला मे बी मिळतील, डिपेंड. त्याच्यावरती मिळणार हम्म. नाही. आणि सेम पुट शॉर्टचं उलटा, की 200ला बाय केला असेल तर त्याच्या वरती सगळीकडे आणि 200ला पूर्ण मिळेल. सो ओके. एक कॉन्व्हर्जन्स पॉईंट काय आपला, की लेट से इथे कोणतरी आहे ना, फुल प्रॉफिट आहे, कॉल शॉर्ट करा किंवा पुट शॉर्ट करा, जोपर्यंत मार्केट 200ला आहे. कधी एक्सपायरीच्या दिवशी, राईट? हम्म. पण समजा इथे अपोजिट घेतला, पण बायर्स घेतले, तर काय होईल? बायर्सना ऍट द मनी झिरो प्रॉफिट असतं, ऍक्च्युली लॉस असतो, राईट? प्रीमियम बरोबर. त्यांचं जातं ऍट द मनी पूर्ण एक्सपायरीच्या दिवशीच, म्हणजे ठीक आहे. पण आता हे मी बरोबर. निफ्टीत दाखवतोय, निफ्टीची एक्सपायरी आज नाही, पण सेम सेन्सेक्सची आहे. लेट्स अज्युम की सेन्सेक्सला 700ला 79,700ला कोणीतरी कॉल शॉर्ट केले, पुट शॉर्ट केले. त्या लोकांना असंच पाहिजे असेल की मार्केट 700ला रेंज पण राहील, तरच त्यांना फायदा हम्म. होईल. नाहीतर कोणाचा तरी एकाचा लॉस होईल. दोघांचाही बरोबर. फायदा मार्केट रेंज बाउंडच्या. दॅट्स वाय कधी कधी मार्केट रेंज बाउंड असतं, ते शॉर्ट असतात तेव्हा त्याला फायदा जास्त. ओके. बायर्सना मार्केटमध्ये मुवमेंट पाहिजेच. एक कॉल असू दे, पुट असू दे, कुठेतरी मुवमेंट पाहिजे, एक तर वरतीच होते किंवा खालीच होते, तरच प्रॉफिट. सो ओके. आजसाठी इतकंच. आपण एंड करू. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. थँक्यू.